आत्ताच भारतानं T20 वर्ल्ड कप 2026 जिंकले आणि त्यासाठी भारताचं मनःपूर्वक आभार. आता जेव्हा जेव्हा चांगल्या अशा मॅचेस होतात किंवा बऱ्याचशा अशा मॅचेस असतात की ज्याच्यामध्ये पर्सनल गोष्टी, ज्या क्रिकेटर्सच्या पर्सनल गोष्टी असतात त्या कॅमेऱ्यामध्ये कैद होतात आणि त्या तुमच्या आमच्यासारख्यांपर्यंत येतात आणि त्यानंतर आपल्याला ती व्यक्ती कोण किंवा तो व्यक्ती कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असते. आत्ता नुकत्याच झालेल्या T20 वर्ल्ड कप 2026मध्ये क्रिकेटर हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड चर्चेमध्ये आलेले आहे. हार्दिक पांड्या तिच्यासोबत मैदानावरती किस, मिठी मारणं, गळ्यात गळे घालून रोमॅन्स करणं. हार्दिकची जी गर्लफ्रेंड आहे तिचं नाव आहे महिका शर्मा आणि ती काय करते, कुठली आहे, कशी आहे, त्या दोघांची लव्ह स्टोरी कशी चालू झाली. अरे हार्दिक पांड्याचं तर आत्ताच लग्न मोडलं होतं, डिवोर्स झाला होता, ऑलरेडी त्याची बायको होती, मुलगा आहे. मग असं आपल्याला जाणून घेण्याचं उत्सुकता असते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिका शर्मा, जी आत्ता हार्दिक पांड्यासोबत आपल्याला कुठेही दिसते आणि जेव्हापासनं वर्ल्ड कप संपला आहे, वर्ल्ड कप जिंकलो आहे, झाला आहे आणि त्यांच्या मैदानावरच्या ह्या गोष्टी टी व्हीवरती व्हायरल झाल्या, तेव्हापासून इंस्टाग्रामला जर तुम्ही पाहिलं तर सारखे यांचेच व्हिडिओ येत आहेत. तर आता आपण महिका शर्मा कोण आहे आणि हार्दिकचं त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल काय म्हणणं आहे ते बघूया. तर आता हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड सध्या चर्चेमध्ये आहे. हार्दिकनं आपल्या विजयाचं श्रेय गर्लफ्रेंड महिकाला दिले. महिका आयुष्यात आल्यापासून विजयच होतोय असं हार्दिकचं म्हणणं आहे. असतं लकी चार्म असतो, लकी म्हणतात ना, लेडी लक असतं कुणाकुणासाठी. तर हार्दिक वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मैदानातच महिका शर्मासोबत खुल्लमखुल्ला रोमॅन्टिक होताना दिसला. मैदानात कधी महिकाला मिठी मारून आनंद साजरा करताना दिसला, तर कधी दोघे किस करताना दिसले आणि यांची केमिस्ट्री जी आहे ती सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाली. आता हार्दिक महिकाच्या रोमॅन्सची चर्चा असताना फॅन्सला हे जाणून घ्यायचं आहे की हार्दिकचं लेडी लव महिका कोण आहे आणि काय करते. तर महिका शर्मा ही इंडियन फॅशन इंडस्ट्रीमधलं मोठं नाव आहे. महिकाने इकॉनॉमिक्स आणि फायनान्समध्ये ग्रॅज्युएशनची डिग्री घेतलेली आहे. मॉडेलिंग आणि अभिनयानं आपलं करिअर तिनं सुरुवात केलेलं आहे. आता महिकानं भारतातील टॉप फॅशन डिझायनर्ससोबत काम केले. तिने मनीष मल्होत्रा, अनिता डोंगरे आणि तरुण तिहिलानी यांसारख्या डिझायनर्ससोबत रॅम्प वॉकसुद्धा केला. म्हणजे साधीसुधी नाही आहे बरं काही. आता मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये महिकाची खास ओळख आहे. तिने अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल फॅशन शोजमध्ये आपला जलवा दाखवला आहे. वर्ष 2024मध्ये मॉडेल ऑफ द इयर न्यू एज अवॉर्ड असा पुरस्कार तिला भेटलेला आहे. आता आपण जर बघितलं तर महिकाने अनेक म्युझिक व्हिडिओजमध्ये काम केलेलं आहे. तिने आपली जाहिराती सुद्धा केल्या आहेत. अनेक इंडिपेंडंट शॉर्ट फिल्म्समध्ये काम केले. अनेक मोठ्या फॅशन ब्रँड्ससाठी शूट केले. मॉडेलिंग आणि अभिनयाशिवाय महिका शर्मा ही एक योगा इन्स्ट्रक्टर आणि फिटनेस फ्रीकसुद्धा आहे. सोशल मीडियावरती अनेकदा इन्स्पायरिंग फिटनेस व्हिडिओ शेअर करताना दिसत असते. आता हे झालं वरवर महिका शर्माचं लूक. आता आपण महिका शर्मा मुळात कुठली, कशी हे पाहूयात. महिका शर्माचं वय सुमारे 24 वर्ष असल्याचं सांगितलं जातं आणि ही हार्दिक पांड्यासोबतच्या व्हिडिओमुळे जास्त चर्चेत आलेली आहे. आता इनम पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटातसुद्धा भूमिका बजावली होती ती म्हणजे तिने भरपूर मॉडेलिंग वगैरे केलेली आहे, भरपूर मोठमोठ्या लोकांसोबत काम केलेले आहे. पण ती खरी चर्चेत आली ती हार्दिक पांड्यासोबतच्या व्हिडिओजमुळे आणि जे त्यांचे समुद्र किनाऱ्यावरती फोटोज होते जे शेअर केले होते, हार्दिक पांड्यांनी सुद्धा शेअर केले ते आणि त्यानंतर ती सर्वांना कळाली, चर्चेत आली आणि त्यानंतर सगळ्यांनी तिला म्हणजे असं सर्च करायला सुरुवात केलं. तर काहीही असो, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो तो. आता ही आहे हार्दिक पांड्यासोबत फिरतीये, दिसतीये, स्पॉट होतीये विमानतळावरती, एअरपोर्टवरती, त्यानंतर वेगवेगळ्या स्टेडियमच्या आतमध्ये बाहेर ही त्याच्या हार्दिक पांड्यासोबत दिसती. आता दुसरा विषय असा आहे की तो तिला तिचं लकी वाम किंवा लकी चार्म असं म्हणतो. इट्स ओके. आता जो विषय राहिला तर या विषयामध्ये काय आहे की जे मैदानावरती ह्या दोघांचं कृत्य होतं आणि त्यामध्ये झेंडा हा जो होता तो हार्दिक पांड्याच्या पाठीवरती होता. आता झेंडा, आपला भारताचा झेंडा हा ही खूप सन्मानाची गोष्ट आहे, मानाची गोष्ट आहे आणि ती अशी खांद्यावरती घेऊन अशा गोष्टी करणं हे तुम्हाला कितपर्यंत योग्य वाटतं आणि त्याचं हार्दिक पांड्याचं हे जे कृत्य आहे ते तुम्हाला पटलं का.
पर्सनल आयुष्य प्रत्येकाचं असतं, प्रत्येकानं ते जपलं पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे, त्या बाबतीत कुठलीही तक्रार नाही. परंतु पर्सनल आयुष्य आपण जगत असताना आपल्या देशाचा म्हणा किंवा आपल्या नॅशनल काही ज्या सिम्बॉल्स असतात त्याचा कुठेतरी अपमान होईल अशा गोष्टी इतक्या मोठ्या क्रिकेटपटूने, आता हार्दिक पांड्याचा जर विचार केला तर तो खूप मोठा खेळाडू आहे. क्रिकेटच्या बाबतीत आपण त्याला काहीच बोलू शकत नाही. 10/10 असणारा हा खेळाडू आहे. त्यामुळे ते क्रिकेटच्या बाबतीत तर नो कॉम्प्रोमाइज. परंतु आपण हार्दिक पांड्या आहे किंवा बाकीचे इतर क्रिकेटर्स आहेत ते आपल्या देशाला रिप्रेझेंट करत असतात. त्यावेळेस हजारो कॅमेरे हे त्यांच्या दिशेने असतात. हार्दिक पांड्याचं सतत इकडून तिकडे ट्रॉफी घेऊन फिरणं, गर्लफ्रेंडसोबत फिरणं, अंगावरती झेंडा असणं, झेंडा खांद्यावर ठेवून खाली मैदानावरती लोळणं, ह्या सगळ्या गोष्टी एक प्रकारे ते देशाला त्या क्षणासाठी ते देशाला रिप्रेझेंट करत असतात. त्यांची प्रत्येक गोष्ट, त्यांची प्रत्येक हालचाल आणि प्रत्येक कृत्य हे आपल्या देशाचं संस्कार दाखवत असतात किंवा आपल्या देशाबद्दलचं प्रेम, आदर आणि रिस्पेक्ट हे दाखवत असतात. तर तुम्हाला हार्दिक पांड्याचं त्या दिवशी जे कृत्य होतं ते आवडलं का? आणि त्याची जी नवीन गर्लफ्रेंड आहे महिका शर्मा, नक्कीच खरंच छान आहे, क्यूट आहे, ती हार्दिकसोबत कायम दिसते आणि एकदम छान वाटतं तिच्याकडे पाहिल्यावरती. बाकी असो, एखाद्याच्या पर्सनल गोष्टीत इंटरफेअर करणं किंवा बोलणंही जे आपल्या याच्या बाहेरच आहे, त्याच्याबद्दल काही बोलण्यात पॉईंट नाही आहे. पण एक व्हिडिओ बनवासा वाटला म्हणून बनवला. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. इथपर्यंत पाहिलाच असेल तर लाईक करूनच जावा की आमचा बी काहीतरी फायदा होतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा.